हॅलो फ्रेंड्स, आज आपण सप्तपदीसाठी ब्रायडल मेकअप लुक पाहणार आहोत। या ठिकाणी मी चेहऱ्याचं CTM करून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर हेअरस्टाईलही चालू आहे, कारण सप्तपदीसाठी खूप घाई होणार होती। CTM करून घेतल्यानंतर आपण या ठिकाणी कलर करेक्शन करून घेत आहोत। म्हणजेच कलर करेक्शन म्हणजेच काय की आपल्या स्किनवरती जे डाग किंवा आय सर्कल हे असतील ते आपल्याला हाईड करून घ्यायचे आहेत। कलर करेक्शनसाठी मी मेकअप स्टुडिओचं कलर करेक्शन वापरत आहे। तुम्ही वन शेड फेअर कन्सिलर वापरलं तरीही चालेल, की जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावरचे डाग हे हाईड होतील। मार्केटमध्ये खूप प्रकारचे कलर करेक्टर अवेलेबल आहेत। कलर करेक्शन नंतर या ठिकाणी मी फाउंडेशन यूज करत आहे। फाउंडेशन हे आपल्याला आपल्या ब्राईडच्या स्किन टोनपेक्षा वन शेड फेअर फाउंडेशन या ठिकाणी यूज करायचं आहे, की जेणेकरून आपल्या ब्राईडचा लुक हा उठून दिसेल। फाउंडेशन यूज करताना ते व्यवस्थित प्लेटवरती घेऊन स्प्रेड करायचं आहे आणि त्यानंतरच यूज करायचं आहे। डायरेक्ट फाउंडेशन घेऊन चेहऱ्यावरती लावायचं नाही। फाउंडेशन हे ब्रशने अप्लाय करून झाल्यानंतर एक ब्युटी ब्लेंडर घ्यायचा आहे। तो पाण्यामध्ये डीप करून नंतरच तो ब्युटी ब्लेंडर या ठिकाणी ब्लेंड करून घ्यायचा आहे। ते व्यवस्थित ब्लेंडिंग झाल्यानंतर या ठिकाणी चेहऱ्यावरती हायलाइट एरिया व्यवस्थित करून घेत आहोत, की जेणेकरून आपला चेहरा हा व्यवस्थित शार्प दिसेल। हायलाइट एरिया ही या ठिकाणी आपल्याला ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून घ्यायचा आहे। हायलाइटला घेतलेलं कन्सिलर हे आपल्याला फाउंडेशनपेक्षा वन शेड फेअर घ्यायचं आहे। त्यानंतर आपण घेणार आहोत ते म्हणजेच लूज पावडर। लूज पावडरने आपण पूर्ण मेकअप लॉक करून घेणार आहोत। लूज पावडर लावताना या ठिकाणी आपल्याला स्प्रेड करून लावायचे नाही, ते ब्लेंडरने म्हणजेच लूज पावडरचा जो स्पंज असतो तो आपल्याला व्यवस्थित त्याच्यावर लूज पावडर घेऊन व्यवस्थित हातावरती स्प्रेड करून नंतरच ती आपल्याला टॅप टॅप मोशनमध्ये लावून घ्यायची आहे। त्यानंतर ब्रशवरती थोडीशी कॉम्पॅक्ट घेऊन आपल्याला पूर्ण मेकअपला फिनिशिंग द्यायचं आहे। मेकअप फिनिशिंग झाल्यानंतर त्यानंतर आपण पावडर ब्लश यूज करत आहोत। पावडर ब्लश ही आपल्याला व्यवस्थित ब्रशने टॅप टॅप करून अप्लाय करून घ्यायचं आहे। पावडर ब्लश नंतर आपण पूर्ण हायलाइट एरियावरती हायलायटर वापरणार आहोत। हायलायटर हे वेगवेगळ्या ब्रँडचे असतात, तुम्ही तुमच्या चॉईसनुसार हायलाइट यूज करू शकता। हायलायटरने आपल्या ब्राईडचा चेहरा हा चमकदार आणि शार्प दिसण्यास मदत होते, म्हणजेच आपल्या ब्राईडच्या चेहऱ्यावरती ग्लो एकदम शार्प असा दिसतो। त्यानंतर आपण लिपस्टिक, आय मेकअप हे सर्व कंप्लीट करून घेऊन या ठिकाणी मेकअपला पूर्ण कंप्लीट करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण मेकअप ट्युटोरियल या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे। हा मेकअप तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे रोजचे अपडेट तुम्हाला रोज मिळत राहतील। तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय फ्रेंड्स।